नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शरद पवारांच्या बद्दलनं कोणीतरी अगदी त्यांच्या जवळच्या एका कार्यकर्त्यानं एक खूप बोचरं भाष्य केलेलं होतं. काय म्हणाले होते ते की शरद पवारांवर कोणीही प्रेम करत नाही. शरद पवार अशी परिस्थिती निर्माण करतात की लोकांना नाईलाजानं त्यांच्यावर प्रेम करावं लागतं. आता देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व मुख्य राजकीय पक्षातील नेत्यांची हीच अवस्था केली आहे. परंतु यामागे देवेंद्र फडणवीस यांनी संपादित केलेला राक्षसी जनाधार आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातला हाच सगळ्यात मोठा फरक आहे. 1960 पासून आजपर्यंतच्या राजकारणातील देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते सिद्ध झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण आता तरी महाराष्ट्रानं समजून घेणं आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस हा मुळात दिलदार, प्रेमळ आणि यारों का यार असा माणूस. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्रीपद मिळाल्यापासून त्यांना ज्या कटकारस्थानांचा सामना करावा लागला त्यामुळे या हसतमुख चेहऱ्यामागील सर्वात कुटील राजकारणी जन्माला आला. आज देवेंद्र फडणवीस ज्या पातळीवर आहेत, ज्या स्थानावर आहेत, ज्या अजय्य आणि गलितगात्र शत्रूंच्या मध्ये आभाळा एवढे मोठे झालेत, त्याला जबाबदार महाराष्ट्रातले सर्व पक्षीय राजकारणी मंडळी आहेत. 2014ला युती होऊ दिली गेली नाही. भाजपातील ज्येष्ठ मंडळींनी ऐनवेळी युती तोडली. का तोडली? त्यांना तोडण्यास कोणी प्रेरित केलं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर शरद पवारांनी केलेली मुख्य विरोधी पक्ष नेत्यावरची टीका तुम्ही आठवा. पवारांनी दिलेला बाहेरून पाठिंबा स्वतः सकट आपल्या बगलबच्चे मंडळींची कातडी वाचवण्याची जी ती चाल होती आणि ती अपेक्षेबाहेर यशस्वी सुद्धा झाली. उद्धव ठाकरेंनी 2014 ते 2019 मध्ये सातत्यानं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा अपमान केला. राजीनामे खिशात ठेवत सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर मानसिक दबाव ठेवला. दुसरीकडे शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना नामोहरम करण्यासाठी सातत्यानं षडयंत्र केली. भाजपात सुद्धा फडणवीस विरोधकांना त्यांनी त्यासाठी वापरलं. खडसे किंवा पंकजा मुंडे यांना बाजूला सारलं गेलं. त्यामागची कारणांचा जर आपण विचार केला तर ते आपल्याला समजून चुकेल. वारीमध्ये साप सोडण्याची धमकी पवारांनी देणं हा या षडयंत्राचा चरम बिंदू होता. गौतम अदानी नावाच्या कवचकुंडलामुळे वरून पवारांना संपवण्यासाठी आशीर्वाद मिळत नव्हता. दुसरीकडे स्वकीय आणि शिवसेना रोज नवीन नवीन त्रास देत होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीलाच बरोबर घेऊन एक आघाडी करून वातावरण शांत करू हा प्रयोग देवेंद्र यांनी करून बघितला, पण तो साध्य झाला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर 2019ची निवडणूक झाली. त्यावेळी सर्वांचा विरोध असताना सुद्धा शिवसेनेबरोबर युती झाली, कारण उद्धव ठाकरे हाराकिरी करणार नाहीत हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांना होता. परंतु निकाल लागल्यावर जे घडलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस दुखावले गेले. पहाटेचा शपथविधी आणि नंतरच्या माघारीमुळे आपण महाराष्ट्राच्या समोर हास्यास्पद सिद्ध झालोत. ही बोच देवेंद्र फडणवीस यांना लागली. 2019ला निवडणुकीच्या नंतर जे काही झालं त्याची पायाभरणी निवडणुकीच्या पूर्वी झाली होती आणि त्याची देवेंद्र यांना सुद्धा कल्पना होती. त्यांच्याच पक्षातील क्रमांक 2च्या नेत्यांना सुद्धा हे माहिती होतं आणि म्हणूनच त्यांना सुरक्षित ठिकाणाहून निवडून आणण्यात पवारांनी सक्रिय सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री पदावर हक्क असूनही आपल्याला अपमानास्पद पद्धतीनं विरोधी पक्षनेता बनावं लागलं. सर्वांनी आपल्याशी गद्दारी केली आहे ही अश्वत्थाम्याची जखम घेऊन देवेंद्र फडणवीस उद्योगाला लागले. एकनाथ शिंदेंना फोडलं. त्यांना वेगळा पक्ष काढायला लावणं शक्य असताना सुद्धा त्यांना मुख्य पक्षावर दावा करायला लावून उद्धव यांना जिव्हारी लागेल असा घाव देवेंद्र यांनी दिला. तोच प्रयोग त्यांनी शरद पवारांना सुद्धा केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार
या दोघांची पण आपल्या खुर्चीवर नजर आहे याची जाणीव असल्यानंच त्यांना त्यांच्या पक्षाचं, ज्याला आपण म्हणतो ना होस्टाईल टेकओव्हर करायला प्रेरित केलं. वास्तवात ही टांगती तलवार आहे, ही कधीही कोसळू शकते आणि ही तलवार केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस कधीही कोसळवू शकतात. हे सत्य एकनाथ शिंदे आणि अजित पवार एका मर्यादेच्या पलीकडे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याचं धाडस त्यामुळे करू शकत नाहीत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना सुद्धा गेल्या 6 महिन्यामध्ये पडद्याआडून हालचाली करून देवेंद्र फडणवीस यांनीच एकत्र आणलं. त्यांना अनुकूल मुद्दे निर्माण होतील याची काळजी घेतली. मनसेच्या कार्यकर्त्यांची तोडफोड दुर्लक्षित करणं हा सुद्धा एक योजनाबद्ध असा एक भाग होता. बृहन्मुंबईचे निकाल भाजपला सत्ता देणारे असले तरी महायुती म्हणून सत्ता देणारे सिद्ध झाले. ठाकरे ब्रँड आकुंचन पावलेला आहे पण संपलेला नाही. ठाकरे ब्रँडचं असणं एकनाथ शिंदे यांना वेडं साहस करण्यापासून प्रवृत्त करणारं सिद्ध होणार आहे. अजित पवारांना भाजपाचं पाठबळ नसेल तर आपल्याला एकही महापालिका जिंकता येत नाही याची जळजळीत जाणीव करून देणारं सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळेच पुढची 3 वर्ष हे दोघंही देवेंद्र फडणवीस यांच्या तंगडीमध्ये तंगडी घालून त्यांना पाडण्याऐवजी आपला पक्ष मोठा करण्यासाठी राबले तर ते शहाणे ठरतील. त्यांच्यापैकी एकही जण आडवा आलाच तर पक्षाचा मालक कोण? या सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या केसचा निकाल येऊ शकतो हे शस्त्र फडणवीसांनी राखून ठेवलेलंच आहे. शरद पवारांनी ज्या काड्या केल्या त्याचं फळ त्यांना वाईट मिळालेलंच आहे. त्यांचं या निवडणुकीमध्ये पानिपत होऊन सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार हे स्वयंप्रकाशी तारे नसण्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि या निवडणुकीतील पराभवामुळे कदाचित दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया जी आहे ती आता वेगानं सुरू होईल. पण केंद्रात मंत्रीपद मिळवणं किंवा राज्यामध्ये सुद्धा रोहित पवारांचं पुनर्वसन करणं अजितदादांना कितपत साधेल यामध्ये शंका आहे. कारण महापालिका निवडणुकीमुळे अजित पवारांची सौदेबाजी करण्याची क्षमता ही संपुष्टात आलेली आहे. आपण आपले 85-90 आमदार निवडून आणू हे अजितदादांनी पाहिलेलं स्वप्न भाजपाबरोबर नसेल तर अशक्य आहे याची आता दादांना जाणीव झालेली असणार आहे. तीच कथा एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आहे. कागदावर एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा नगरपालिका निवडणूक असो किंवा महापालिका निवडणूक, दोन्हीकडे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं सिद्ध झालेलं आहे. परंतु पहिल्या क्रमांकावरील भाजपा, दुसऱ्या क्रमांकावरील शिंदेसेना यातील अंतर जे आहे ते अत्यंत मोठं आहे, प्रचंड आहे. किंबहुना महाराष्ट्रातील सगळे विरोधक एकत्र येऊन सुद्धा भाजपसमोर थिटे पडतील इतकी भाजपा आज विराट झालेली आहे. आणि याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांचंच आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा आता जरांगे प्रयोग भविष्यामध्ये करण्याचं धाडस करतील असं वाटत नाही. ना साताऱ्याच्या फार्म हाऊसवर ते परत जातील. कारण आता त्यांनी असं काही केलं तर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधीही देवेंद्र फडणवीसांच्या पंखाखाली येण्यास एका पायावर तयार असतील. या निवडणुकीमुळे आपण स्वबळावर कुठेही सत्ता मिळवू शकतो हा आत्मविश्वास काँग्रेस वगळता अन्य सर्वच पक्षांना आता उरलेला नाही आहे. भाजपा आपल्याला चिरडून टाकेल याची आता सर्वांना जाणीव झालेली आहे. आणि त्यामुळे जमिनीवरचं हे वास्तव स्वीकारून उद्धव ठाकरे रिव्हर्स गिअर टाकणार नाहीत याची हमी कोणीच देऊ शकणार नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे अविचारी वागू शकत नाहीत. आणि तीच कथा अजित पवारांची सुद्धा आहे. ते सुद्धा भाजप शिवाय जिंकू शकत नाहीत या वास्तवाला पचवण्यास आता बांधले गेले. थोडक्यात काय तर एकटे देवेंद्र फडणवीस, दोन्ही शिवसेना, मनसे, दोन्ही राष्ट्रवादी इतके पक्ष कठपुतळ्याप्रमाणे आपल्याला हवे तसे आज नाचवत आहेत.
आणि या सगळ्यांना संपवणं शक्य असूनही या सगळ्यांना कट्टुसाईज करून जिवंत ठेवण्याचं एक अफलातून कसब, अफलातून धोरण देवेंद्र फडणवीस वापरत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना त्रास देणाऱ्या प्रत्येकावर त्यांनी आज सूड उगवलेला आहे. त्यांनी सर्वांनाच कट्टुसाईज करून ठेवलं आहे. सर्वजण भाजपशिवाय शून्य अवस्थेला पोचले आहेत आणि या अवस्थेला आपल्या सगळ्या विरोधकांना पोचवणारे देवेंद्र खुनशी नाहीत. त्यांनी अजूनही सगळ्या पक्षांना त्यांच्या त्यांच्या पॉकेटमध्ये यशस्वी होऊ दिलं आहे. त्यांचं अस्तित्व संपवलेलं नाही आहे, कारण भविष्यामध्ये कोणीही दगा दिला तर आपल्याला पर्याय असला पाहिजे हे देवेंद्र अत्यंत जाणून आहेत आणि म्हणून त्यांनी हे पर्याय त्यांच्या हातामध्ये ठेवले. या अफलातून कंट्रोलचा अजून एक परिणाम म्हणजे भाजपातील दिल्लीश्वर सुद्धा आता एकनाथ शिंदे यांना आधीप्रमाणे भाव देणं बंद करतील. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांना डिस्टर्ब करण्याचं धाडस मोदी आणि शहा हे सुद्धा करणार नाहीत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सांगतील तेच होईल, तेच घडेल अशी परिस्थिती आली आहे. ती देवेंद्र फडणवीसांनी आणली आहे आणि त्याच्या मागे देवेंद्र फडणवीस या अत्यंत तैलबुद्धी व्यक्तिमत्वाच्या मेंदूचा मोठा वाटा आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांनी पायात घातलेल्या खोड्यांमुळे पुढची 3 वर्षामध्ये विरोधक कितपत प्रतिकार करतील किंवा भाजप वगळता अन्य पक्ष किती प्रमाणामध्ये आपला जनाधार राखू शकतात हाच आता कळीचा मुद्दा आहे. सध्या तरी महाराष्ट्रातील पुढील 10 वर्षाच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीस या माणसानं अभूतपूर्व असं नियंत्रण मिळवलेलं आहे. यात कुठलीच शंका असायचं कारण नाही किंवा कुठलाच संशय नाही. कलियुगातील या आधुनिक चाणक्यानं शेंडीची गाठ सोडून स्वतः राज्यतंत्र आपल्या हातामध्ये घेतलं आहे आणि त्याबद्दलच आपण त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं ते कमीच आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.